अंडरवर्ल्डचा एक मराठमोळा डॉन ज्यानं अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं, जो टॉप क्वालिटी इंग्लिश बोलतो, मोठ्या भावानं त्याला या काळ्या जगापासून दूर ठेवलेलं, पण आपल्या प्रियसीच्या हट्टापायी तो अंडरवर्ल्डमध्ये आला. पुढं जाऊन जिच्यासाठी त्याने इंजिनिअरिंग सोडून गुन्हेगारी जगतात प्रवेश केला ती त्याची बायको प्रियसी बेवफा निघाली आणि त्यानं तिला संपवण्याचा डाव आखला. असो, त्याच्या काळ्या कर्तुती खूप आहेत, पण आता त्याचं म्हणणं आहे गुन्हेगारी अंडरवर्ल्ड ही दलदल आहे. माणूस एकदा का त्यात घुसला की त्याला पुन्हा त्यातनं रिटर्न तिकीट नाही. एका गोळीबारात 2 पाय कायमचे गमावल्यानंतर त्याला याची जाणीव झाली. ही गोष्ट आहे अंडरवर्ल्डच्या सर्वात शिक्षित डॉनची. त्याचं नाव अश्विन नाईक. केवळ प्रियसीच्या हट्टापायी त्याच्या आयुष्याची फरफट कशी झाली त्याचीच ही गोष्ट. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, 80-90च्या दशकात एकीकडे वरदराजन, मस्तान, करीमलाला, दाऊद यांच्यासारख्या मुस्लिम आणि तमिळ गुंडांचा टेरर मुंबईत वाढत होता. तेव्हाच काही मुंबईची स्थानिक मराठी पोरं आपला वचक निर्माण करायला लागली होती. अगदीच नावं सांगायची झाली तर राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन, मन्या सुर्वे, बिहारी टोळीतले बाबू रेशीम, रमा नाईक, अरुण गवळी आणि माटुंगा भागात राहणारे अमर नाईक आणि अजित नाईक यांनी आपला दरारा निर्माण केला होता. अमर नाईक आणि अजित नाईक हे अश्विन नाईकचे 2 मोठे भाऊ. आता अश्विन नाईकची स्टोरी जाणून घेण्याआधी आपल्याला त्याचा मोठा भाऊ अमर नाईकची स्टोरी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर हे नाईक कुटुंब आपलं राहतं गाव सोडून मुंबईत आलं होतं. तेव्हा घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अमर आणि अजित यांनी माटुंगामध्ये रस्त्याच्या कडेला भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांचा धंदा व्यवस्थित बसला होता, पण तिथं गवडी आणि इतर गँगमधली पंटर लोक हप्ता मागायला यायचे, ते सुद्धा दररोज, आणि अतिशय अमानुष पद्धतीनं ते विक्रेत्यांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे काढायचे. अमरला ते आवडायचं नाही. तो आतल्या आत चरफडायचा. अजित मोठा होता, तो दरवेळी अमरची समजूत काढायचा. एक दिवस असेच अजित आणि अमर भाजी मार्केटमध्ये भाजी विकत बसले होते. तेवढ्यात हप्ता मागायला ते पंटर मार्केटमध्ये आले. पैसे देण्यावरून अमर आणि त्यांच्यात वादावादी झाली आणि तेव्हा राग अनावर झालेल्या अमरनं समोर पडलेल्या भाजी चिरायच्या चाकूने एकाचा खून केला. तो त्याच्या नावावर नोंद झालेला पहिला गुन्हा होता आणि त्या दिवसापासून अमर नाईक हे नाव दादर, माटुंगा आणि लोअर परेल भागात चर्चेत आलं. पुढं अमर नाईकनं राम भट नावाच्या स्थानिक गुंडाशी हात मिळवणी केली. त्यानंतर दोघांनी मिळून मुंबईत गुन्हेगारीचं मोठं साम्राज्य निर्माण केलं. अमर नाईकच्या टोळीत आलजी पालजी यांच्यासारखे कुख्यात मारेकरी होते आणि त्यांचा वचक सबंध मुंबईवर पसरला होता. पुढं जेव्हा गवळी गँग आणि अमर नाईक यांच्यातली धुसफूस वाढली तेव्हा मुंबईत दिवसाढवळ्या रक्तपात घडू लागला. मुंबईत अंडरवर्ल्डमधली सगळ्यात डेंजर रायव्हलरी होती गवळी गँग विरुद्ध नाईक गँग. सुरुवातीला अमर नाईककडं हत्यारं नव्हती, पण मुंबईच्या गुन्हेगारीत टिकायचं असेल तर आपल्याजवळ हत्यारं असणं किती गरजेचं होतं हे अमरला जाणवलं. म्हणून त्यानं श्रीलंकेतून शस्त्रही मागवली. 1985 पर्यंत अमर नाईक हे मुंबई अंडरवर्ल्ड जगतातलं मोठं नाव बनलं होतं, कारण त्यानं इतर कोणत्याही गँगच्या वळचणीला जाण्यापेक्षा स्वतःची गँग वाढवली. सगळ्यात 2 नंबरच्या धंद्यात आपला जम बसवला. अमर नाईकनं त्या काळ्या दुनियेतून बक्कळ पैसाही कमावला. त्यानं पुणे, परेल आणि दादर भागात मालमत्ता खरेदी केली होती. त्यानंतर अमर नाईक गुन्हेगारीची एक एक शिडी चढतच राहिला. नेमकं त्याचवेळी दाऊद आणि गवळी टोळीच्या कारवाया वाढल्या होत्या, पण मुंबई पोलिसांना किमान त्यांची माहिती तरी होती. पण अमर नाईकबद्दल सुरुवातीला कसलीच माहिती पोलिसांच्या हाती लागत नव्हती. त्यामुळे त्याला पकडणं ही पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी झाली होती. त्याची दहशत इतकी होती की अख्खी मुंबई अमरला रावण या नावानं बोलवायची. तो सनकी होता, पिळदार अंगयष्टीचा खुंकार, पण शार्प माइंडेड क्रिमिनल. अगदी कमी काळात अमरनं दाऊदपेक्षा मोठं नाव कमावलं. त्यावेळी पठाण गँगनंतर फक्त दाऊदच ड्रग्ज तस्करी करून पैसे छापायचा, पण इतर कोणत्याही गँगस्टरला जमलं नाही ते अमरनं करून दाखवलं. सोनं आणि ड्रग्जच्या तस्करीत उतरणारा तो एकमेव मराठी गँगस्टर होता. दुसरीकडे अश्विन नाईक त्याचं शिक्षण घेण्यात व्यस्त होता. त्याच काळात त्याची ओळख झाली गुजराती कुटुंबातून आलेल्या नीताशी. दोघांनी बराच काळ लव्ह लाईफ एन्जॉय केल्यानंतर लग्नही उरकलं. अश्विन तसा पेशानं इंजिनियर, पण अमरचा सक्का लहान भाऊ असल्यामुळं तो बऱ्याचदा कधी पोलिसांच्या तर कधी दुसऱ्या टोळीतल्या गुंडांच्या निशाण्यावर असायचा. एके दिवशी तर अश्विन नाईकला काही गुंडांनी किडनॅप केलं, पण अश्विन नाईक त्याच्या प्रसंगावधानामुळे त्यांच्या तावडीतून सुटला. तो गुन्हेगारांशी आलेला अश्विनचा पहिला संबंध.
तसा अश्विनला सुरुवातीपासूनच गुन्हेगारीत पडण्यात इंटरेस्ट नव्हता. नीता आणि त्याचा चेन्नई जाऊन स्थायिक होण्याचा विचार होता. पण एकदा चेन्नईवरून परत येताना त्याच्यावर गुंडांकडून गोळीबार झाला आणि नीता घाबरली की या रक्तपाताच्या खेळात अश्विनच्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये. म्हणून तिनं हट्टाला पेटून अश्विनला आग्रह केला की जर तुला सही सलामत राहायचं असेल तर तुला अमरच्या टोळीत सहभागी व्हावं लागेल. नीतानं अश्विनला क्राईमच्या दुनियेत ढकलण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिच्या वडिलांचा गवळी गँगनं मर्डर केला होता. तिला त्याचाही बदला घ्यायचा होता. पुढे इंजिनियर असलेला अश्विन हळूहळू अमरच्या टोळीत ॲक्टिव्ह झाला. अश्विनकडे एक खास गोष्ट होती, त्याची चालाक बुद्धी. त्याच्या जोरावरच तो पुढं नाईक गँगचा म्होरक्या म्हणून पुढं आला, ते सुद्धा त्याच्यावर जीवघेणा हल्ला झालेला असतानाही. त्या हल्ल्याची सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. त्याचं झालं असं, अंडरवर्ल्ड संबंधित एका प्रकरणात पोलिसांनी अश्विन नाईकला अटक केली होती. त्या दिवशी अश्विन नाईकची मुंबईच्या काळा घोडा सेशन्स कोर्टात हजेरी होती. पोलिसांची टीम त्याला घेऊन सेशन्स कोर्टात पोहोचली होती. अश्विन नाईकला पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं. कोर्टात सुनावणी संपली आणि अश्विन नाईक पोलिसांच्या टीमसोबत कोर्टाबाहेर आला. ज्येष्ठ क्राईम पत्रकार जितेंद्र दीक्षित सांगतात, पोलीस अश्विन नाईकला कोर्टाबाहेर गाडीत बसवत होते तेव्हाच अचानक वकिलाच्या वेशातल्या एका व्यक्तीनं अश्विन नाईकवर अंदाधुंद फायरिंग सुरू केली. अश्विन नाईकवर फायरिंग करणाऱ्या त्या शार्प शूटरचं नाव होतं रवींद्र सावंत. तो गँगस्टर अरुण गवळीच्या टोळीचा होता. त्या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते. ज्येष्ठ क्राईम पत्रकार प्रभाकर पवार त्या घटनेबद्दल सांगतात की रवींद्र सावंत कोर्टाबाहेरच उभा होता. त्यानं वकिलाचा काळा कोट घातला होता. हातात इंडियन पिनल कोडचं पुस्तक होतं. या पुस्तकात त्यानं पिस्तूल लपून ठेवलं होतं. जितेंद्र दीक्षित पुढे म्हणाले, फायरिंगमध्ये अश्विन नाईकच्या डोक्यात गोळी घुसली होती. त्या हल्ल्यात अश्विन नाईकचा जीव वाचला, पण अश्विन नाईक कोमामध्ये गेला आणि पुढं त्याचा कमरेखालचा भाग कायमचा अपंग झाला. तेव्हापासून तो अद्याप व्हीलचेअरवर बसून आहे. मुंबई पोलीसचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी अश्विन नाईक फायरिंग प्रकरणाची चौकशी केली होती. म्हणाले, अश्विन नाईकवर फायरिंग करणारा रवींद्र सावंत हा अरुण गवळीचा शूटर होता. अश्विन नाईक फायरिंग प्रकरणी रवींद्र सावंतवर गुन्हा सिद्ध झाला. कोर्टानं रवींद्र सावंतला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पोलिसांच्या माहितीनुसार रवींद्र सावंतला गँगमध्ये सामील होण्यासाठी देण्यात आलेली ती पहिली सुपारी होती. अश्विन नाईकवर हल्ला सदा पावलेने घडवून आणला होता. त्यासाठी सेशन्स कोर्टाबाहेर रेकी करण्यात आली होती. त्याआधी दाऊदनं सुद्धा पठाण गँगच्या अमीरजादाला असंच मुंबईच्या सेशन्स कोर्टात गोळी घालून मारलं होतं. तो प्रसंग घडल्यानंतर अमरनं अश्विनला थेट अमेरिकेला धाडलं. अश्विननं तिकडं त्याचं उर्वरित शिक्षण पूर्ण केलं आणि इकडं अमरनं अश्विनवरच्या हल्ल्याचा खुनशीनं बदला घेतला. त्यानं अरुण गवळीचा खास माणूस तान्या कोळीची ट्रेनमध्ये हत्या केली. त्या घटनेनंतर मुंबई पोलिसांची झोप उडाली. त्यांनी त्यांचं सगळं लक्ष अमर नाईकच्या गँगकडे वळवलं. 26/11 शहीद झालेले एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर सातत्यानं अमरच्या मागावर होते. 1995 साली मदनपुरा भागात मध्यरात्री अमर नाईकवर पाळत ठेवून विजय साळसकरांनी त्याचा एन्काउंटर केला आणि सगळ्यांना वाटलं की आता नाईक गँग संपली. पण अजून अमर नाईकचा भाऊ अश्विन जिवंत होता. तिथून पुढं अश्विननं नाईक गँगची सगळी सूत्रं हातात घेतली. अश्विनला कळलं होतं आपल्याला जिवंत राहून टोळी चालवायची असेल तर भारतात येणं भाग होतं. म्हणून तो मुंबईत परत आला. अपंगत्वावर मात करून त्यानं सगळ्यांना आपल्या अधिपत्याखाली आणलं. अश्विन माघारी आल्यानंतरही नाईक आणि गवळी गँगमध्ये कायमच राडा सुरू राहिला. त्या काळात त्याची बायको नीता त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी होती. पण नंतरच्या काळात गोष्टी बदलायला लागल्या. कालांतरानं फक्त अश्विनची बायको, अमरची वहिनी किंवा नाईक टोळी चालवणारी महिला अशी नीताची ओळख राहिली नाही. सारं काही आलबेल असताना अश्विनच्याच सल्ल्यानं तिनं राजकारणात प्रवेश केला आणि ती शिवसेनेची नगरसेवकही बनली होती. नगरसेवक झाल्यावर पोलिसांचा आणि गुंडांचा त्रास थांबवता येईल असा त्याचा अंदाज होता. पण नगरसेवक झाल्यानंतर तिला तिच्या स्वतंत्र महत्त्वाकांक्षा खुणावू लागल्या होत्या. ती स्वतःची स्वतंत्र ओळख बनवण्यात गुंतली होती. साहजिकच अश्विन आणि तिच्यात अंतर पडलं. नीता नगरसेवक असताना तिचं सेनेत चांगलंच वजन असूनही अमरचं एन्काउंटर झालं होतं. त्यामुळे अश्विन बराच काळ मुंबईत येण्याचा धोका पत्करत नव्हता. तो काही काळ दिल्लीत राहून तिथून गँगची सूत्र हलवू लागला होता. मात्र दिल्लीत त्याला अटक झाली आणि त्याची रवानगी झाली तिहार तुरुंगात. दिल्लीत अधेमध्ये भेटणारी नीता आता जेलमध्ये जायला टाळाटाळ करू लागली. इतकंच नाही तर सगळी टोळी हातात आल्यावर तिनं तिथंही आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली.
पैशांचे व्यवहार नीताच्या ताब्यात होते. ती टोळीतल्या माणसांना पैसे द्यायला नकार देऊ लागली. अश्विनचे विश्वासू साथीदार सुनील जाधव उर्फ का हेमंत धुरी लाली हे नीताच्या मगरुरीला आणि सततच्या अपमानाला वैतागले होते. त्यांनी अनेकदा अश्विनकडे याबद्दल तक्रारी केली होती. चिडलेल्या अश्विननं पुढे नीताला पत्र लिहिली. तिचं आणि मुलाचं बरं वाईट करण्याची धमकी दिली. मात्र नीतावर कसलाच फरक पडला नाही. अश्विननं नीताला तिहारमध्ये भेटायला बोलवण्याचे प्रयत्नही करून पाहिले, मात्र त्याचाही फरक पडला नाही. गुन्हेगारी साम्राज्यात ती अश्विनला जकडून ठेवत होतीच, पण वैयक्तिक जीवनातही तिनं अश्विनचं खच्चीकरण केलं. दरम्यानच्या काळात नीतानं तिच्या जीवाला धोका असल्याचं सांगून पोलीस संरक्षण मागून घेतलं होतं. तिच्या सुरक्षेसाठी लक्ष्मण झिमन नावाचा एक हवालदार होता. राजकीय जीवनात नीतानं भरारी घेतली असली तरी वैयक्तिक जीवनात मात्र ती एकटी होती. अशावेळी झिमन आणि ते एकत्र आले. सुरुवातीला छुपे असणारे त्यांचे प्रेमसंबंध नंतर उघड सुरू झाले. अश्विनपर्यंत सगळ्या बातम्या पोहोचत होत्या. कधी काळी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, तिच्या प्रेमाखातर आपण गुन्हेगारी विश्वात आलो, धोक्याचं आयुष्य जगू लागलो, तीच नीता दुसऱ्याच माणसासाठी अश्विनपायी दूर गेली होती. साहजिकच ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. त्यानं तिला समजावून धमकी देऊन सगळे मार्ग वापरून पाहिले, पण नीता बदलत नव्हती. अश्विनची टोळीचा प्रमुख म्हणून आणि नीताचा नवरा म्हणून दोन्ही बाजूनं कोंडी झालेली. तेवढ्या दिवस उजाडला 14 नोव्हेंबरचा. शिवसेनेचा मेळावा झाल्यानंतर नीता आपल्या मुंबईतल्या घरी आली. ती दरवाजा उघडणार तेवढ्या 3 चेहरा झाकलेली माणसं तिच्याजवळ आली. त्यातल्या एकानं बंदूक बाहेर काढली आणि नीतावर रोखली, पण ती डगमगली नाही. त्या माणसाने तिच्या डोक्यात गोळी घातली. नीताचा तिच्याच घराच्या दारात खून झाला. या घटनेनं मुंबई हादरली आणि पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. सगळ्यात आधी त्यांनी तिहारमध्ये अश्विनला गाठलं, मात्र त्यानं हात वर केले. त्यानं एक्का आणि धुरी आपल्याच माणसांवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी सर्च ऑपरेशन करून त्या दोघांना पकडलं. चौकशीही झाली, पण शेवटी कट रचणारा मुख्य आरोपी म्हणून अश्विन नाईकचं नाव पुढं आलं. अश्विन नीताच्या लव्ह स्टोरीचा असा वाईट अंत झाला. अपुऱ्या पुराव्यांअभावी त्याच्यावरच्या पत्नीच्या हत्येचा आरोप सिद्ध झाला नाही. पुढं त्याची 1 मे 2009 रोजी सुटका झाली, पण त्यानंतरही त्याच्या कारवाया सुरूच राहिल्या. दरम्यान 2017 साली खंडणीखोरीच्या आरोपावरून अश्विनची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी झाली. दादरमधील एका बांधकाम व्यावसायिकाकडून अश्विन नाईकनं 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. पण आता सध्या अश्विन नाईक जेलमधून बाहेर आहे आणि त्याचं असं साफ म्हणणं आहे की मी या गुन्हेगारी क्षेत्रात येऊन चूक केली. ही अशी दलदल आहे जिथून कुणालाच बाहेर पडणं शक्य नाही. त्यामुळे तरुणांनी आपल्या करिअरवर फोकस करून आयुष्य सुंदर बनवलं पाहिजे असं त्याला वाटतं. पण अश्विनची स्टोरी ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.